ओम नमः शिवाय. 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 कथासागरमध्ये मी तुम्हाला घरात सुखशांती आणि आरोग्य आणण्याची एक टिप देणार आहे. अगदी सिंपल आणि सोपी. आणि ती म्हणजे महाशिवरात्र लवकरच जवळ येते आणि त्या शिवरात्रीला शिवाच्या मंदिरात जरूर जा. शिवाला बिल्व अर्पण करा. आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं तर तुमच्या घरात कुंडीत सुद्धा बिल्व लावू शकता. त्या तुमच्या घराच्या मागच्या बाजूला लावा किंवा तुम्ही घराच्या बाहेर जेव्हा पडता तेव्हा उजव्या बाजूला तुम्हाला त्या वृक्षाचं दर्शन होईल असं लावा. का बरं? त्याची अनेक 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 कारणं आहेत. ते म्हणजे असं पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असा एक श्लोक आहे, दर्शनम बिल्ववृक्षस्य स्पर्शानम पापनाशनम अघोर पापनाशयम एक बिल्व शिवार्पणम. अर्थ कळला असेल. शिवाच्या दर्शनाने स्पर्शाने आणि शिवाला एक बिल्वदळ अर्पण केल्याने तुमची सगळ्या पापांचा नाश होतो. विनाशकारी वृत्ती निगेटिव्हिटी दूर जाते. त्याचप्रमाणे तुम्ही बऱ्याच जणी घरामध्ये आपण अन्नपूर्णा स्तोत्र वाचतो. ह्या अन्नपूर्णा स्तोत्रामध्ये सुद्धा खूप छान तुम्हाला एक श्लोक आढळतो. आदित्यवर्णे तपसः आदिजात वनस्पती तव वृक्षः अथ बिल्वः तस्य फलानि तपसा नुदन्तुं माया अंतरायाच बाह्या आलक्ष्मी. याचा अर्थ असा की सूर्या इतकी तेजस्वी कांती असणाऱ्या हे लक्ष्मी, तुझ्या तपामुळे बेलाला वनाचा राजा म्हणून मान्यता मिळाली आहे. माझ्या तपाचे फळ म्हणून त्याचे फळ माझ्या मनातील दैन्य आणि बाह्य दारिद्र्य दूर करो. असं का बरं? कारण असं म्हणतात या बिल्व वृक्षावर शिवपार्वतीचा निवास असतो. त्यातही पार्वतीच्या घामामधून या वृक्षाची निर्मिती झाली. जड म्हणजे मुळात गिरिजा वास करत असते. देवीची ही सगळी नावं तुम्हाला माहीत आहेत. तनवमी म्हणजे खोडामध्ये महेश्वरी देवी वास करत असते. शाखा म्हणजे फांद्यांमध्ये दक्षिणायनी वास करत असते. पानं मा पार्वती वास करत असते. फळामध्ये कात्यायनी देवी वास करत असते. फुलामध्ये गौरी देवी वास करत असते आणि पूर्ण वृक्षामध्ये लक्ष्मीचा विलास असतो. म्हणूनच या झाडाचं संवर्धन करावं, तोडू मात्र नाही बरं का. कारण हे जो वृक्ष तोडला तर असं म्हटलं जातं वंशाचा नाश होतो आणि त्याच्यामध्ये दुःख आणि बरंच काही तुमच्या घरामध्ये आपत्ती ओढवतात. बऱ्याच वेळेला जंगलामध्ये आढळणारा हा वृक्ष शहरामध्ये मुद्दामून लावला जातो, देवळांमध्ये. त्याच्यामध्ये आणखी नाही आहे बरं का, की जर समजा तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती हे तुमचं ध्येय असेल तर ते उत्तरेला लावा. उत्तर पूर्वेला लावलं तर यशप्राप्ती होते. उत्तर दक्षिणेला लावलं तर सुखशांती मिळते आणि मध्यात लावलं तर मधुर रस सर्वत्र पसरतो. हे मी सांगत नाही आहे, तर आपली पुराणं ज्याच्यामध्ये बराच अर्थ भरलेला आहे, वेद, त्याच्यामध्ये हे सर्व सांगितलेलं आहे. गंमत म्हणजे याची जी 3 पानं आहेत, काही वेळेला 5 पानंही असतात, म्हणजे याला त्रिदल म्हणतात. हे जे त्रिदल आहे ना, हे अनेक गोष्टींचं प्रतीक आहे. 1 शंकराचे 3 डोळे, 2 त्रिशूळ त्याचा जो असतो तसा हा त्रिशूळ आपल्याला त्याच्या प्रमाणे हा त्याचा काय म्हणूया आकार आहे. याच्याशिवाय ह्याचं जे नावं आहेत ना, ती नावंच मुळी खूप छान आहेत. बिल्व म्हणजे रोगांचा नष्ट करणारा, शांडिल्यू म्हणजे पीडानाशक, श्रीफळ, सदाफळ, बेलगिरी, बेलकर्कटी, बेंगाल क्वीन, गोल्डन मॅपल, वूड ॲपल, स्टोन ॲपल, बिटर ऑरेंज अशा वेगवेगळ्या नावांनी हा पूर्ण भारतीय असलेला हा बिल्ववृक्ष. मात्र भारतीय उपखंडात तो सर्वत्र आढळतो आणि आता काही इतर देशातही याची लागवड केलेली आहे. कारण हा महाऔषधी आहे. याचं खोड, पान, फुलं, फळं प्रत्येक गोष्टच औषधी आहे. इतकी की त्याची नुसती पानं आपण शंकराला जेव्हा वाहतो, तो जर जप करत 108 वेळा, मग धोत्र्याचं फूल वाहतो आणि कमळं वाहतो, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. नुसत्या त्याच्या हाताला जो काही स्पर्श होतो त्याच्यामुळे सुद्धा अनेक रोगजंतूंचा नाश होतो असं म्हटलं जातं. उष्णता हारक, कफवात शामक, रेचक, दीपकारी, स्तंभक, मूत्र आणि शर्करा कमी करणारा, साखर कमी करणारा, रक्तविकार, मधुमेह, जलोदर, त्वचाविकार, वातज्वर, अग्निद्ध, व्रण आणि गालगंड, तृष्णाविकार, रक्तिसार, पित्त,
अतिसार यावर सगळ्यावर गुणकारी आहे, खोकल्यावर गुणकारी आहे, नेत्रविकारांवर सुद्धा गुणकारी आहे. तेव्हा असा हा गुणकारी वृक्ष हा बेल. ह्याची उत्पत्ती कधी झाली आपल्याला माहिती नाही, पण अतिशय प्राचीन ग्रंथामध्ये सुद्धा या ठिकाणी ह्याचं आढळतं. याची फुलं अतिशय सुरेख, नाजूक, हिरवट अशी असतात. साधारणपणे आता त्याचा पानगळीचा सीझन सुरू झालेला आहे आणि मग उन्हाळ्याच्या शेवटी याला बहर यायला लागेल. पावसाळ्यामध्ये याची फळं धरतील, मात्र फळं पक्व व्हायला 11 महिन्याचा कालावधी लागतो. फुलांचा रंग किंचित पोपटी, किंचित पिवळसर असा असतो आणि अतिशय मंद गंध जिकडे तिकडे पसरलेला असतो. फुलपाखरं ह्याच्याभोवती रुंजी घालतात, त्यामुळे इतर वृक्षांना सुद्धा अर्थातच तुम्हाला माहिती अतिशय मनोहारी हे सगळं दृश्य असतं. मी कोकणात काही वर्षापूर्वी आमच्या गावाला जेव्हा गेले होते तेव्हा त्याच्या जावेला विचारलं, अगं कारण मी असा कधी वास ऐकला नव्हता, घेतला नव्हता. अगं म्हटलं कसला गं मंद वास आहे, मला काही ओळखता येत नाही. तर त्याला अगं बाई तो बेल फळला आहे, कारण आमच्या दारामध्येच बेलाचं झाड होतं विहिरीच्या काठी. तेव्हा असं मला काय कोणालाही मोहित करून टाकण्याचा सुगंध. त्याच्यानंतर मग तिची फळं धरतात, हळूहळू आकाराने मोठी होत जातात. प्रथम हिरव्या रंगाची आणि मग हळूहळू ती पिवळट होतात, ब्राऊन होतात. अतिशय कठीण असं कवच असतं. ते कवच फोडलं की कोवळा असताना आत रंग पिवळा असतो आणि मग ऑरेंज, म्हणून तर त्याला ऑरेंज ॲपल असं सुद्धा म्हणतात. आत ऑरेंज रंग असतो, डिंक असतो. हा डिंक वापरता येतो, अतिशय पारदर्शी आणि औषधी डिंक असतो. आणि याच्या गराचं नुसता खाता येतो किंवा त्याचा मुरंबा करता येतो, सरबत करता येतं, जेली, जाम, हवं तेवढे गोड पदार्थ तुम्हाला वेगवेगळे करता येतात. मला वाटते बेलाची बर्फी नरसिंहवाडी इथे कवठाची आणि बेलाची बर्फी प्रसिद्ध आहे. तेव्हा असा गंमत सगळ्याची ह्याची अशी आहे की हा वृक्ष आहे भारतीय, मात्र याचं जे इंग्लिश नाव आहे ना, ईगल मार्केलोस, हे इंग्रजी नाव मात्र हे इजिप्तचा इजिप्त देश जो होता त्याच्यामधला जो देव होता त्या देवावरून याला हे इंग्लिश नाव दिलं गेलेलं आहे. गंमत म्हणजे हा वृक्ष त्याच्याबद्दलची आपण बरीच माहिती वाचली. मात्र एक आपल्याला बघायला पाहिजे ते म्हणजे ह्याच्याशी निगडीत अशा असंख्य गोष्टी तुम्हाला पुराणात किंवा शिवपुराणात अन्यत्र ऐकायला मिळतात. मला वाटतं तुमच्यापैकी प्रत्येकाने हे अनेक वेळेला ऐकलं असेल की शिव हा भोळा सांब आहे, त्याला कोणीही प्रार्थना करा, त्याची भक्ती करा, त्याला तो पावतो आणि वर येऊन मोकळा होतो आणि मग इतर देवांना तो वर सावरत राहावं लागतं. या प्रत्येक महिन्याला कृष्ण पक्षामध्ये खरं तर ही महाशिवरात्री येते, मात्र माघ कृष्ण चतुर्थीला मात्र महाशिवरात्री असं म्हणतात. त्याचं कारण असं आहे की या दिवशी शिवानी तांडव केलं होतं. का बरं? त्याच्यामागे आणखीन एक कथा अशी आहे की जेव्हा समुद्रमंथन सुरू होतं तर समुद्रमंथनाच्या वेळी जसं अमृत आलं तसं विषही बाहेर आलं. ते विष पचवण्याची ताकद कोणात होती? फक्त शिवात होती. विष जर सर्वत्र पसरलं असतं तर त्याच ठिकाणी पृथ्वीचा नाश झाला असता. शिव पुढे आले, त्यांनी ते सगळं विषप्राशन केलं, म्हणून तर निळकंठ, निळ्या कंठाचे झाले. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या अंगाचा दाह सुरू झाला. तो दाह शमन करण्यासाठी म्हणून त्याला बेलाची पानं वाहिली गेली. त्याच्याशिवाय ते तांडव नृत्य करायला लागले आणि आता तांडव नृत्य करायला लागले, पृथ्वी डळमळायला लागली. तर बाकीच्या कोणीतरी देवांना सुचवलं की तुम्ही शिवाचं मन रमवा आणि मग सगळीजणं नृत्य, संगीत, गायन आणि रात्रभर जागून काढा, आपोआप दाह कमी होईल. त्याप्रमाणे सगळ्या देवांनी शिवाच्या साक्षीनं, शिवाच्या तांडवाच्या साक्षीनं सगळी रात्र जागून काढली. म्हणून आपण सुद्धा शिवरात्रीला शक्यतो पांढरे कपडे घालावेत, शिवाच्या दर्शनाला जावं, बिल्व फळं, धोत्र्याचं फूल आणि अर्थातच काही जण दुधाचा अभिषेकसुद्धा करतात, कमळं वाहतात. तर अशा हा बिल्ववृक्ष. अधिक आणखीन एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लहानपणी नक्की ऐकली असेल की हा किती म्हणजे नकळत जरी महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या हातून उपास घडला आणि शिवाची आपण पूजा केली गेली, व्रत केलं गेलं, तरीही आपल्याला केवढं तरी पुण्य मिळतं. सगळ्यांना मृग नक्षत्रही माहिती आहे आणि व्याघ्र नक्षत्रही माहिती आहे. त्याची कथा तुम्ही लहानपणी ऐकली असेल कदाचित. एकदा एक शिकारी होता, नेमका तो दिवस होता, हा शिवरात्रीचा होता. तर अख्खा दिवस जंगलात भटकत राहिला, पण त्याला काही शिकार मिळाली नाही. तर काय करायचं? रिकाम्या हाताने घरी कसं जायचं? म्हणून ते एका झाडावर चढला. योगायोगाने त्याचे झाड होतं,
ते बेलाचं झाड होतं आणि त्याच्या खालती एक शंकराची पिंडी होती. देऊळ वगैरे काही नव्हतं. अशीच जंगलामध्ये शंकराची पिंडी असेल. तिथे तो मचण वगैरे पण नाही, असं नुसता बसून राहायला. चिंता होती त्याला की कसं जायचं घरी. एवढ्यात त्याला एक मृगांचा कळप येताना दिसला. त्यांनी तो शर असा ताणला आणि मग हरणांना काय वाटलं माहिती नाही, त्यांनी पटकन त्या झाडाकडे बघितलं. त्याच्यातला एक जो नर हरिण होता तो धावत धावत पुढे आला आणि म्हणाला, अरे तू तर आम्हाला मारणार आता, पण एक काम करशील का, फक्त मला घरी जाऊन देत, सगळ्यांचा निरोप घेऊन येऊन देत, मग तू मला मार. तो जो नरहरिण होता त्यांनी अशी विनंती केल्यानंतर जो हा होता तो शिकारी पारधी, त्यालाही जरा थोडी दया वाटली. तो म्हणाला, हो जा न जा, मी थांबतो, तुझ्यावर विश्वास ठेवतो मी. बघा त्या काळी कसा परस्पर विश्वास कोणावर कशा ठेवला जात असे. हा परत गेला आणि थोड्या वेळाने अख्खं कुटुंब आलं. त्यांनी सांगितलं, बघ मी तुला वचन दिलं होतं त्याप्रमाणे मी आलो की नाही, चल आता मरायला मी तयार आहे. असं म्हणून तो छाती पुढे काढून जेव्हा तो हरिण अतिशय देखणा उमदा उभा राहिला त्यावेळेला आणि ह्यांनी बाण असा धरला. ताबडतोब त्याची बायको पुढे आली, त्याला मागे लोटलं, म्हणाली, नाही त्याला नका मारू, तो माझा नवरा आहे, मला मारा, मला मारलं तर हरकत नाही. असं आई परत उभी राहिली पोज घेऊन. तेवढ्यात त्यांचं जे लहान बाळ होतं तेही पुढे आलं. त्यांनी सांगितलं, नाही नाही आई बाबा दोघेही तेच गेले तर कसं चालतील, मला इतर भावंड आहे, माझी ही आहे सगळी हरणाची जमात आहे, तो वंश पुढे गेला पाहिजे म्हणून आई वडील हवे आहेत, मी गेलो तर इतर भावंड जगामध्ये येतील, काही फरक पडत नाही, मला मारा. हे सगळं बघून शिकारी खूप विचारात पडला आणि गंमत म्हणजे त्याला खूप वाईट वाटत होतं. गंमत म्हणजे अख्खी रात्रभर आणि ही हरणं परत येईपर्यंत तो चक्क चाळा म्हणून, त्याला काही हेतू, त्याला काही माहिती होतं त्याच्या शिवाचा व्रत करायचं होतं असं काही नाही, पण चाळा म्हणून तो रात्रभर काय करत होता, ज्या झाडावर बसलाय ना त्या झाडावर एक एक पान काढत होता, खालती टाकत होता, पान काढत होता, खालती टाकत होता. आणि गंमत म्हणजे ती सगळी पानं शिवाच्या पिंडीवर येऊन पडत होती. म्हणजे दिवसभर त्याचा उपास घडला, न कळत त्याच्या हातून ते शिवाचं पान खालती पडलं. आणि जेव्हा शिवाचं पान पडत होतं तेव्हा रानामध्ये आपोआप ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा जपही घुमत होता. न कळत त्याच्या हातून हे सगळं घडल्यामुळे त्यांनी त्या जी हरणं होती त्यांना माफ केलं. त्या दयाळूपणा ते सगळं बघून शिवशंकराला खूप कौतुक वाटलं आणि त्यांनी त्याला सांगितलं की तुमच्या सगळ्यांचं कौतुक मी कसं करू मला कळत नाही, तुम्हाला काय वर हवा तो मागा. दोघंही जण म्हणाली, आम्हाला वर वगैरे काही नको, तुझी कृपा असली, खूप झालं खूप झालं. आता तर शिव आणखीनच प्रसन्न झाले आणि त्यांनी हे जे मृग होते त्याला मृग नक्षत्र, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मृग नक्षत्राचा पाऊस हा खूप चांगला असतो. आणखीन हा जो हा होता शिकारी होता त्याच्यापासून व्याघ्र नक्षत्र, दोघांना अमर केलं, अवकाशात नेऊन बसवलं. काश्मीरमध्ये आजही महाशिवरात्रीच्या दिवशी जर बर्फवृष्टी झाली तर अतिशय पुण्यदायक आहे असं मानलं जातं. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत महाशिवरात्रीचं वेगवेगळ्या प्रकारे थोड्याफार फरकाने पण साजरी केली जाते, शिवाची उपासना केली जाते. मला वाटते तुमच्या माझ्यापैकी प्रत्येकजण शिवरात्रीला उपास करतो. कोणी खाऊन करतो, कोणी फळं खातात, कोणी आणखीन काही करतात आणि बरेच वेळेला केळं, दूध असे पदार्थ, पांढऱ्या वस्तू खाऊन आपण हा उपास सोडतो. तेव्हा असा हा बिल्ववृक्ष मला असं वाटते सगळ्यांनी जरी बघितलेला असला तरी त्याची छोटी झलक दाखवते, कारण कदाचित मुंबईत लहानाच्या मोठ्या झालेल्या लोकांनी बिल्ववृक्ष बघितला असेल असं नाही. मी नशीबवान आहे की रोज मी मॉर्निंग वॉकला ज्या ठिकाणी जाते, म्हणजे डॉक्टर प्रभूंनी जे इथे एक BMCचं एक गार्डन आहे, त्या गार्डनच्या मागच्या बाजूला पुष्पांजली नावाची एक सोसायटी आहे. त्या सोसायटीमध्ये खरं तर पहिल्यांदा एवढं खूप बारकाईने कदाचित बघितलं नसेल, मला वाटत होतं की ह्या बागेमधलंच हे झाड आहे, पण तसं नाही आहे. त्या पुष्पांजलीमध्ये कोणीतरी ज्याला आपण काय म्हणूया की जो पुण्यकर्मा होता अशाने कोणीतरी ते झाड लावलं असेल आणि आता पत्र्याची शेड बांधताना तो जो कोणी त्याचा बिल्डर आहे त्याने अतिशय निगुतीने पत्र्यामध्ये त्याला वाव देऊन वाढायला असं केलेलं आहे. ते वृक्षही तुम्हाला दिसेल. तेव्हा बेलाची फळं जरूर खा, पानं. मला स्वतःला ह्याचा खूप गुण आला आहे. मी जेव्हा शंकराच्या देवळात रोज जाते पालेश्वराला, तिथून एक बिल्व पान घेऊन येते, ते पाण्यात भिजत ठेवते आणि त्या पाणी डोळ्यावर रुमाल ठेवते, थंड वाटतं, आगाग थांबते. तेव्हा तुम्ही असं हे जरूर करून बघा. त्याच्या खरं तर हे असं म्हणतात की कावळ्यांनी त्याच्या विष्ठेमधून हे जेव्हा फळ खालती पडतं तेव्हा जंगलामध्ये रोपं येतात
मात्र आपल्याकडे शहरात ते तर अशक्य आहे थोडंसं. पण ही जी फळं आहेत ती फोडून किंवा त्याचं कलम करूनही तुम्हाला बेल करता येतो. जर तुम्हाला छोट्याशाने अगदी लहान कुंडीत नाही होणार, पण मोठी जर कुंडी असेल बुकेट एवढी, तर त्याच्यामध्ये आपल्या कामापुरता बेल आपल्याला नक्की मिळू शकतो. किमान अगदी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं तसं घरात शांतता, आरोग्य, समृद्धी, लक्ष्मीचा वास हवा असेल तर असं एखादं वृक्ष ज्यांना जागा आहे त्यांनी जरूर लावा. ज्यांना जागा नाही त्यांनी किमान बिल्वाचं दर्शन घ्या आणि बिल्वाला स्पर्श करा, तरीही तुमचं पाप नाशानं होईल, सुख समृद्धी मिळेल. तेव्हा अशा छानपैकी तुम्हाला महाशिवरात्रीच्या अगोदर एक छान टीप देते आणि हा व्हिडिओ संपवते. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाची आणखीन एखादी गोष्ट सांगायचं जर मला जमलं तर जरूर सांगेन. जरूर ऐकत राहा. नव्या पिढीपर्यंत हे सगळं ज्ञान पोचवा. कारण आजकाल बेलाचं झाड माहिती नाही, त्याची उपयुक्तता माहिती नाही. आणि दसरी महत्त्व म्हणजे सगळ्याच झाडांना शहरामधून हल्ली हद्दपार केलं जातं रिडेव्हलपमेंटच्या काळामध्ये. तसं करू नका. मुद्दामून तुमच्या सोसायटी मोठी असेल तर एखादं तरी हे बेल खूप मोठा वृक्ष होतो असं नाही आहे. छोटेखानी 18 ते 20 फूट वाढणारा हा वृक्ष असतो. जरूर तुम्ही लावा आणि बेलाचं आणि पर्यायानं तुमचंही रक्षण करा. नमस्ते.